एक थंबनेल पाहिला, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हे 2 चमचे खा आणि तुमचा मेद सगळा वितळून जाईल. अरे मेद वितळायला ते काही तूप एका कढईवर ठेवलेलं, काही हां. माझं असं म्हणणं आहे म्हणजे मेद जेव्हा कमी करायचा असतो, तेव्हा बऱ्याच जाहिराती आपण पाहतो 7 दिवसात 10 किलो वजन कमी करू वगैरे, वगैरे, पोट कमी करू, सेंट्रल ओबेसिटीमध्ये. परंतु या जाहिरातीमध्ये जेव्हा आपण हे पाहतो, तेव्हा वजन कमी झालं तर अशी पण काही उदाहरणं आढळली आहेत, की हाडं नाजूक होताना दिसतात. म्हणजे एक मनुष्य माझ्याकडे आला होता. त्या मनुष्याने सांगितलं, की मी जेव्हा ही जी प्रोसेस आहे फॉलो केली आणि त्यांची ट्रीटमेंट घेतली, तेव्हा माझी हाडं ठिसूळ झाली आणि हाडं फ्रॅक्चर व्हायला लागली होती. इतक्यापर्यंत भयंकर साईड इफेक्ट त्याचे होताना दिसले. मग मी म्हणतो असे अघोरी उपाय करायचेच कशाला? जरा थोडा दम धरला, सबुरी धरली आणि योग्य नियमाने वागलं, तर आपलं वजन कमी होऊ शकतं. आपल्या शरीरामध्ये जे वजन जास्त असतं, ते अतिरिक्त फॅटमुळे असतं. शिवाय त्या ॲडिपोज टिश्यूमध्ये जो काही द्रवांश असतो, त्याच्यामध्ये सुद्धा असतं. आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी सेवन करता, तेव्हा तो द्रवांश बाहेर येतो, त्या सेल्स श्रिंक होतात आणि तुमचं वजन 5-6 किलो कमी होतं. आणि तुम्हाला वाटतं, वाह! 7-8 दिवसात आपलं वजन 5-6 किलोने कमी झालं. तुम्हाला आनंदही होतो. परंतु तुम्ही हा विचार करत नाही, हे नेमकं वजन कमी झालेलं आहे तरी कुठला? वजन कमी होणं, जे क्वालिटी वजन कमी होणं असतं, ते म्हणजे तुमच्या शरीरामधल्या ॲडिपोज टिश्यू, मेदाच्या पेशी या कमी झाल्या पाहिजेत, ना की त्या पेशी श्रिंक झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा ह्या पेशी खरडून बाहेर निघतात, नष्ट होतात, तेव्हाच तुमचं वजन खऱ्या अर्थाने कमी होत झालं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अशा ज्या जाहिराती असतात, की हे खा, ते खा, तुमचं मेद वितळून जाईल. आणि मेद कसा काय वितळू शकतो असा? ह्याचा सदसद विवेक बुद्धीने जर विचार केला तर आपल्याला असंच कळतं. वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं, की हे सगळं जे आहे ते मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे. असं न करता योग्य रीतीने, योग्य पद्धतीने जर चिकित्सा घेतली, तर वजन कमी होईल. परंतु त्यासाठी हवी इच्छाशक्ती. आणि त्या इच्छाशक्तीमधूनच तुम्ही व्यवस्थित योग्य रीतीने, योग्य वेळी आणि जास्तीत जास्त दिवस जर औषधं घेतली, त्याचा उत्तम फायदा तुमच्या वजनावर होऊ शकतो.